आजकाल विवाह असफल होण्याची अनेक कारणे आहेत. काही प्रमुख कारणे अशी: संवादाचा अभाव, पती पत्नीमध्ये खुला आणि प्रामाणिक संवाद कमी झाल्याने गैरसमज वाढतात. स्वातंत्र्य आणि अपेक्षा, पूर्वीच्या तुलनेत आजच्या पिढीला स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत विकास अधिक महत्त्वाचा वाटतो, त्यामुळे अपेक्षा जास्त असतात. आर्थिक ताणतणाव, खर्च, कर्ज आणि आर्थिक अस्थिरता यामुळे नातेसंबंधांवर ताण येतो. आयुष्यातील प्राधान्यक्रम बदल, करिअर, स्वतःची ओळख आणि वैयक्तिक जीवन यांना काही लोक विवाहापेक्षा अधिक महत्त्व देतात. कौटुंबिक हस्तक्षेप, अनेक वेळा सासर माहेरच्या हस्तक्षेपामुळे जोडीदारांमध्ये वाद होतात. भावनिक आणि शारीरिक अंतर, नोकरी, जीवनशैली किंवा तणावामुळे जोडीदारांमध्ये भावनिक जवळीक कमी होते. सोशल मीडिया आणि बाहेरचे आकर्षण, सहज उपलब्ध पर्याय आणि सोशल मीडियामुळे इतरांशी तुलना केली जाते, ज्यामुळे असंतोष वाढतो. स्वभाव आणि अहंकाराचा संघर्ष, समजूतदारपणा आणि समायोजनाची तयारी नसेल तर छोट्या छोट्या वादांमधून मोठे तणाव निर्माण होतात. प्रतिष्ठा आणि समाजमान्यता यांचा प्रभाव, काही वेळा समाजात परफेक्ट लग्न असावे या दडपणामुळे वास्तविक संबंध टिकत नाहीत. व्यसन आणि हिंसाचार, काही वेळा जोडीदाराचे व्यसन, वाईट सवयी किंवा मानसिक, शारीरिक छळ सुद्धा विभक्त होण्याचे कारण ठरते. आजच्या काळात वैवाहिक नातेसंबंध टिकवण्यासाठी विश्वास, संवाद आणि परस्पर समजूत महत्त्वाची ठरते. आजकालच्या ज्या मुलीचे लग्न असफल होत आहे, 1-2 वर्षाच्या आत माहेरी येत आहेत आणि परत जात नाहीत, त्यांना नवीन लोकांशी नाते कसे जोडावे याचे ट्रेनिंग घरून मिळालेले नसत. परत लग्न झाल्यावर सासरच्या लोकांसोबत गेम्स कसे खेळायचे याचे ट्रेनिंग मात्र त्यांच्या आईकडून रोज 2-2 तास फोनवर मिळत जाते. परिणाम तोच, जास्त इनपुट जर ते मिळत आहे आणि जोडावे कसे याबद्दल चकार शब्द कोणी सांगत नसेल तर काय होणार. बऱ्याच मुलींच्या अवास्तव अपेक्षा देखील असतात, जसे सासू सासरे नको, पण त्यांचे शेती घर वगैरे असावे हा दुटप्पीपणा. मुलाचे स्वतःचे वेगळे घर असावे. यांच्या बाप आयुष्यभर भाड्याच्या घरात राहिलेला का असेना, किंवा बापदादाच्या प्रॉपर्टी विकून ऐशोरामात जगलेला का जगलेला असेना. यांना मुलाचा पगार लाखांमध्ये हवा असतो. आणि बऱ्याचदा काय होत, मुलाची नोकरी नवीन असते, घर नसले तर त्याचे आईवडील काहीतरी करून कर्ज काढून घेतात. शहरातील लोक फ्लॅट घेतात, छोट्या शहरातील बांधतात, सून येणार म्हणून बराच खर्च करतात. पण सर्व आयते मिळते, सुनांना त्याची किंमत राहत नाही. त्यासाठी पडलेले कष्ट दिसले नाहीत, मग किंमत कशी राहील. काही मुलींना फक्त नवरा सोबत असतो, राजाराणीचा संसार म्हणतात तसे, त्याला एकट्याला सुखात ठेवायचे असते आणि स्वतः सुखात राहायचे असते. पण यांना तेही जमत नाही. त्याच्यानंही भांडून भांडून भुसकट पडतात. मग कसा संसार टिकेल. तो दिवसभर काम करून येतो आणि ही बाई त्याला 2 घास गिळायच्या आधीच काहीतरी टुमन चालू करते, त्याला आला तसे पळून जावे वाटते. माझ्या एका मित्राचे आताच 4 महिने झाले लग्न झाले आहे. त्याची बायको तिच्या आईच्या सांगण्यावरून त्याला तिच्या नावावर 10,000 टाकायचा हट्ट धरत आहे. आणि इतरही बऱ्याच त्रासदायक गोष्टी करत आहे. तो बरा घंटे काम करतो, कंपनीत चांगले लाख 1.5 लाख महिना कमवतो आणि 4 महिन्यात हे पाहावे लागत आहे. या उत्तराच्या अनुषंगाने ज्यांचा पण मुली आहेत लग्नाच्या किंवा नवीन लग्न झालेल्या, यांना एक विनंती. त्यांनी प्लीज आपल्या मुलींना नवरा बायको मध्ये भांडणे लागतील असे सल्ले देऊ नका. जसे नवऱ्याला नावावर पैसे टाकायला सांगणे, घटस्फोटाची धमकी देणे, जीवाचे बरवाईट करण्याची धमकी देणे, घर सोडण्याची धमकी देणे इत्यादी. नवरा आणि सासरच्या लोकांसोबत जिव्हाळा निर्माण करायला शिकवा, जेणेकरून तिथल्या लोकांना तुमच्या मुलीची पण काळजी घेण्यास अडचण वाटणार नाही. आणि आहे जीव कसा लावायचा ही गोष्ट तुम्हाला पण माहिती नसेल तर कुण्या वडीलधाऱ्या माहिती असणाऱ्या जुन्या स्त्रियांकडून शिकून मग शिकावा. कारण बऱ्याच आयांना या गोष्टी माहिती नव्हत्या, म्हणून त्या मुली आता माहेरी आहेत आणि भविष्याची पारवाट लागलेली आहे. त्यागावर आधारित संबंध जास्त टिकाऊ असतात, कारण त्याग हा कठीण परिस्थितीत केलेला असतो व जे कठीण परिस्थितीत एकमेकाला धरून असतात ते परिस्थिती सुधारली तरी एकत्र राहतात. 1-2 पिढ्यापूर्वी पैसा कमी राहत असे व कष्ट जास्त. स्त्रिया घरकाम व मुलांचे संगोपन यांची जबाबदारी जास्त प्रमाणात घेत असत. हे खरे असले तरी पुरुषांचे जीवन आरामाचे राहायचे असे मुळीच नाही. अर्थार्जनासाठी त्यांनाही चटके सोसावे लागत असत. पण एकंदरीत दोघांचे अंडरस्टँडिंग चांगले राहत असे. कष्ट करण्यात व मुलांना वाढवण्यात आयुष्य निघून जात असे. नवरा बायकोला एकट्याने भोगायचे स्वातंत्र्य फार मिळत नसे. आईवडिलांची जबाबदारी सुद्धा पडत असे. एकंदरीत मतभेद, भांडणे करायला वेळ मिळत नसे. संसाराचा गाडा एकत्रितपणे पुढे जात असे. आता पैसा वाढला, जबाबदाऱ्या कमी झाल्या व प्रत्येकाला आपापले स्वातंत्र्य उपभोग घेण्याचे मार्ग निघाले. प्रत्येकाचे स्वतंत्र सर्कल तयार झाले. आयुष्यात येणारी आव्हाने एकत्रितपणे स्वीकारायची जरूर कमी झाली. यामुळे थोडक्यात एकमेकांची गरज कमी झाली. उशिरा होणारी लग्ने व उशिराने किंवा न होणारी मुले, यामुळे एकमेकांना बांधून ठेवणारे रसायन कमी पडू लागले. या सगळ्याची परिणिती म्हणजे लग्ने तुटण्याची शक्यता वाढली.